पाहिजे इथे भारताचा राष्ट्रग्रंथ भारतीय संविधान. भारतीय संविधान हे अत्यंत या देशातील 144 कोटी लोकांना प्राधान्याने मनन होणे राष्ट्रीयत्वाच्या दृष्टीने गरजेचे आहे. आणि सर्वांना संकल्पना राबवायची असेल, प्रथमतः मी भारतीय आणि शेवटी भारतीय, दॅट इज इंडियन फर्स्ट इवन ऑल्सो लास्ट इवन ऑल्सो इंडियन, फर्स्ट बिलॉंग टू इंडिया. म्हणून या संविधानाचा एकात्मिक दृष्टिकोनातून विचार केला तर कॉन्स्टिट्युशनल प्रियम्बल म्हणजे संविधानाची उद्देशिका प्रत्येकाला ज्ञात होणे गरजेचे आहे. त्या उद्देशिकेमध्ये प्रथमतःच म्हटलेलं आहे, आम्ही भारतातील सार्वभौम लोक समता, बंधुत्व, न्याय म्हणजेच इक्वॅलिटी बिफोर दी लॉ, इक्वॅलिटी बिफोर दी कॉन्स्टिट्यूशन. तर म्हणून पण या देशातनी सत्सदविरुद्ध जर विचार केला तो भारताचा राष्ट्रग्रंथ आहे, तो मानवतावादी आहे, हे जेवढे ज्ञात असायला पाहिजे तेवढे नाही. परंतु तेच मात्र गीता असेल, बायबल असेल, पवित्र कुराण असेल, गुरुग्रंथ साहेब असेल, हे मात्र त्यांच्या धार्मिक किंवा त्यांच्या मर्यादित ज्ञान आहे. परंतु सत्सविवेक बुद्धीने विचार केला, अखंड भारताचा विचार केला तर खरोखर संविधानामध्ये एवढंच सांगितलं नाही, एखाद्या नागरिकाला स्वतःची आयडेंटिटी अज्ञानामुळे सांगता आली नाही किंवा काही गोष्टीमुळे सांगता आली नाही, तरीसुद्धा संविधान त्याच्यावर अन्याय नाकारतो. आणि तुम्हाला जर कोण्या नागरिकाविषयी डाऊट असेल तर तुम्ही कायदा हातात घेऊन न घेता तो ज्युडिशरी किंवा सन्मान्य जिल्हाधिकारी यांना कळून तुम्ही त्यांच्याकडे द्या. परंतु कायदा हातात घेऊन ज्याला आयडेंटिटी सांगता आली नाही अशावरी अन्याय करू नका. तो कुठल्याही धर्माचा असो, पंथाचा असो, भाषेचा असो किंवा राज्याचा असो. कारण का कॉन्स्टिट्यूशनने दिलेले अधिकाराप्रमाणे त्याला ज्ञात असेल किंवा नसेल त्याप्रमाणे तो भारतीय आहे हे आपण सत्सविवेक बुद्धीने ज्ञात ठेवायला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे आपण आपले संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वतःप्रत अर्पित केलेले आहे. म्हणजे स्वतःप्रत अर्पित करणे म्हणजे पे बॅक टू कॉन्स्टिट्यूशन ही रिस्पॉन्सिबिलिटीला ज्ञात होणे. तर म्हणून भारताच्या प्रत्येक नागरिकाला ज्ञात होणे गरजेचं आहे की 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना स्वतःप्रत अर्पित केलेली आहे. जो ग्रंथ स्वतःप्रत अर्पित करते त्या ग्रंथामध्ये काय त्या ग्रंथामध्ये आपल्या सर्वांना कसे न्याय्य हक्क दिलेला हेही ज्ञात होणे गरजेचं आहे. म्हणजे जेंडर भेदाभेदसुद्धा म्हणजे स्त्री पुरुषसुद्धा एकात्मता ते आर्टिकलप्रमाणे दिलेली आहे. आणि त्याचप्रमाणे इतर जे अधिकार आहे नागरिक म्हणून तेही अधिकार शिक्षणाचा असेल, या देशात राहण्याचा असेल, रहिवासी म्हणून असेल, प्रवासाचा असेल, अनेक प्रकारचे जे अधिकार आहेत ते सर्वांना समान दिलेले आहेत. ते म्हणून समजले पाहिजे. फील ॲज इंडियन फर्स्ट, प्रथमतः भारतीय नागरिक, शेवटी भारतीय नागरिक. तर हे गुण वारंवार इव्हन पक्षीय राजकारणसुद्धा अशा वेळेला बाजूला ठेवून प्रथमतः पक्षीय राजकीय लोकांनी सुद्धा पहिले समज द्यायला पाहिजे. आणि पार्लमेंटसुद्धा मध्ये सुद्धा पक्ष ज्याच्या हातात सत्ता आहे, सत्ताधीश व विरोधक यांनी दोघांनी सुद्धा प्रथमतः आम्ही भारतीय आणि नंतर आम्ही आमच्या पक्षाचे, नंतर आम्ही आमच्या पक्षाचे, पण प्रथमतः भारतीय हे ज्ञात होणे गरजेचं आहे. म्हणूनच तुम्ही कधी इकडे कधी तिकडे जाता, काही राजकीय सामाजिक प्रश्न मांडता आणि विरोधक जरी सत्तेत असले तरी समजावून सांगून राष्ट्रीय नागरिक म्हणून मंजूर करून देतात. हे हक्क राज्यघटनेने दिले. आज पुरुष ज्याप्रमाणे मोठ्या मोठ्या वर्गावर ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जातात किंवा पार्लमेंटमध्ये जातात त्याचप्रमाणे माता बहिणीसुद्धा जातात. हेही एक्झाम्पल आपल्याला अनेक दृष्टीने दिसले. आता त्या राष्ट्रपती असो आणि किंवा माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील जी असो,
तर या सर्व दृष्टिकोनातून सत्सद हा, बोला विचार दाभोळ सर. करायला पाहिजे. आणि काही संतांनी सुद्धा हो ना, काही तिकडं संतांनी निघालं सुद्धा तुमच्याकडं. हे ज्ञात करून दिलेले आहे. म्हणूनच हे संत अंत्यबाद्य आता असतील एक बाबा, शैक्षणिक 15 दृष्ट्या मिनिटं गाडगे फक्त बाबा जातील, तरी बाबासाहेबांनी पंजाबराव देशमुख अशा पार्लमेंटच्या महान लोकांनी सुद्धा त्यांना चालत्या बोलत्या विद्यापीठाचा दर्जा दिला. जशा सावित्रीबाईला दिलेला, जशा महात्मा ज्योतिबा फुलेंना दिलेला. म्हणून कोणीही राष्ट्रीयत्वाच्या दृष्टीने समानता ठेवावी, दुजाभाव करू नये. आपलं फार वर्षात संघर्ष साहेबाचा सगळं साहित्यिक केवळ संग्रह आमच्या समाजामध्ये कोणीच नाही केलं. तसं नाही, तसं नाही. नाही ना, असं कसं चांगलं कार्य चांगलंच नाव निघालं. कॉन्स्टिट्यूशनचा डिबेट असलेली ही पुस्तकं. हा. आमच्या समाजाचं नाही नाही असं